वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सध्या जागतिक आयटी क्षेत्रात एक अतिशय विचित्र विरोधाभास पाहायला मिळतोय. हो, म्हणजे रोजच्या बातम्या पाहिल्या तर ते स्पष्ट जाणवतं. अगदी बरोबर. एका बाजूला बातम्यांचे मथळे पाहिले तर सिलिकॉन व्हॅलीतील मोठ्या कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मंदी, नोकर कपात, खर्चात कपात हे शब्द रोज कानावर पडत आहेत. नक्कीच. संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्र एका प्रकारच्या आर्थिक तणावाखाली असल्यासारखं वाटतंय सध्या. हो ना. आणि दुसऱ्या बाजूला याच जागतिक परिस्थितीत एक कंपनी अशी आहे जिने सलग 6 वर्ष म्हणजे तब्बल 24 तिमाही. अरे बापरे, 24 तिमाही. हो, सलग 24 तिमाही फक्त नफा आणि वाढच नोंदवली आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विरोधाभासाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे जो अहवाल आहे पर्सिस्टंट सिस्टम्स Q4 एनालिसिस, दी AI ग्रोथ इंजिन, त्यातील माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत. राईट. आणि हा अहवाल खूप काही सांगून जातो. अगदी. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI या तंत्रज्ञानात योग्य वेळी केलेली गुंतवणूक एखाद्या कंपनीचे आर्थिक चित्र कसं बदलू शकतं हे आपण पाहणार आहोत. हे केवळ एका कंपनीच्या ताळेबंदाचं वाचन नाहीये, तर तंत्रज्ञानाच्या जगात वेळेवर घेतलेले निर्णय किती मोठा फरक पाडतात याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. हां, विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणारा आहे. कारण जेव्हा आपण IT क्षेत्रातील सध्याची परिस्थिती पाहतो तेव्हा बहुतांश कंपन्या केवळ तग धरून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे फक्त सर्व्हायव्हल मोड सुरू आहे त्यांचा. अगदी तेच. अशा वेळी जेव्हा एखादा अहवाल एवढी सकारात्मक आकडेवारी समोर ठेवतो तेव्हा केवळ काय वाढले यापेक्षा ते कसं वाढलं आणि त्यामागील यंत्रणा काय आहे हे समजून घेणं अर्थशास्त्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. हो, आणि म्हणूनच आपण केवळ महसुलाच्या आकड्यांवरून निष्कर्ष न काढता त्या आकड्यांमागील धोरणात्मक निर्णयांचं आज शांतपणे विच्छेदन करणार आहोत. नक्कीच. मला वाटतं आपण थेट अहवालातील आकड्यांपासूनच सुरुवात करावी. हो, पण हे आकडे वाचताना मला ते थोडे टू गुड टू बी ट्रू वाटले. म्हणजे खरोखरच असं असू शकतं का? हां, तसं वाटणं साहजिक आहे. कारण चौथ्या तिमाहीचे जे आकडे अहवालात दिले आहेत ते खरोखरच थक्क करणारे आहेत. बघा, कंपनीचा महसूल 4,056 कोटी रुपये राहिला आहे, जो की खूप मोठा आकडा आहे. हो, आणि त्यात इयर ऑन इयर म्हणजे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तब्बल 25% वाढ झाली आहे. नफ्याचा विचार केला तर तो 529 कोटी रुपयांवर पोचलाय. आणि त्यातही खूप मोठी वाढ आहे, राईट? होय, 34% इतकी मोठी वार्षिक वाढ आहे नफ्यात. प्रति शेअर कमाई म्हणजे EPS ₹33.55 असून ती 31% वाढली आहे. आता मी जेव्हा हे वाचत होते ना तेव्हा मला एक कुतूहल निर्माण झालं. कोणतं कुतूहल? म्हणजे सलग 24 तिमाही वाढ. याचा अर्थ आपण गेल्या 6 वर्षांचा काळ पाहतोय. या काळात जागतिक महामारी आली, त्यानंतरचा टोटेक बूम आला आणि आताची संभाव्य मंदीची परिस्थिती आली. हो, खूप मोठे चढउतार आले या काळात. तरीही हे इंजिन थांबलेलं नाहीये. मला सांगा, हे एखाद्या अशा विद्यार्थ्यासारखं नाहीये का जो सलग 24 सेमेस्टर वर्गात पहिला येतोय? जेव्हा सगळीकडे मंदीचं वातावरण आहे तेव्हा एवढी मोठी झेप घेणं हे केवळ नशिबाचा भाग असू शकत नाही, नाही का? अजिबात नाही. हे केवळ नशीब नाहीये. या सलग वाढीमागे केवळ विक्रीची गती नाही तर त्यांच्या व्यवसायाच्या रचनेतील भक्कमपणा आहे. म्हणजे बेस स्ट्रॉंग आहे. हो. कसं आहे, जेव्हा आपण म्हणतो की एखादी कंपनी वाढतीये तेव्हा त्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे तुम्ही खूप जास्त खर्च करून व्यवसाय वाढवता, ज्यात महसूल वाढतो पण नफा वाढत नाही. राईट. म्हणजे फक्त टॉपलाईन वाढतीये. अगदी बरोबर. आणि दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही खर्च नियंत्रणात ठेवून अतिशय हुशारीने व्यवसाय वाढवता. या अहवालात हे स्पष्ट दिसतंय की पर्सिस्टंटची ही वाढ दुसऱ्या प्रकारची आहे. हे समजण्यासाठी आपल्याला प्रेझेंटेशनच्या 27व्या पानावरील त्यांच्या मार्जिनकडे बारकाईने बघावा लागेल. मार्जिनचा मुद्दा महत्वाचा आहे. हो, या अहवालातील आकडेवारीनुसार त्यांचा EBIT मार्जिन 16.3% आणि पॅट मार्जिन 13.1% पोहोचला आहे. थांबा, आपण इथे थोडा वेळ घेऊया. हे जे आर्थिक शब्द आहेत ना, EBIT आणि पॅट,
याचा अर्थ आपण आधी स्पष्ट करूया, म्हणजे या वाढीचं गांभीर्य पूर्णपणे समजेल. हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सर्व खर्च, कर आणि व्याज वजा केल्यानंतर कंपनीच्या हातात उरणारा निव्वळ नफा. पण एबिट म्हणजे काय आणि तो 16.3% असणं IT क्षेत्रात एवढं महत्त्वाचं का मानलं जातं, हे तुम्ही थोडं समजावून सांगाल का? हो, हा खूप चांगला मुद्दा आहे. एबिट म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे तुमचा मूळ व्यवसाय चालवून त्यातून येणारा जो थेट नफा आहे, कर आणि कर्ज वजा करण्यापूर्वीचा, त्याला आपण एबिट म्हणतो. अच्छा, म्हणजे ऑपरेशन्समधून येणारा नफा. अगदी तेच. 16.3% एबिट मार्जिन असणं हे दर्शवतं की कंपनीला आपला व्यवसाय चालवण्यासाठी जो खर्च येतोय, जसं की कर्मचाऱ्यांचे पगार, पायाभूत सुविधा, तो खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत अतिशय नियंत्रणात आहे. म्हणजे त्यांनी खर्चावर चांगली पकड ठेवली आहे. राईट. याला व्यवसायाच्या भाषेत ऑपरेशनल एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता म्हणतात. जेव्हा महसूल आणि मार्जिन हे दोन्ही एकाच वेळी वाढतात, तेव्हा ती कंपनीच्या मजबूत आरोग्याची निशाणी असते. मला हे एका साध्या उदाहरणाने सांगायला आवडेल. समजा एका अतिशय उत्तम दर्जाच्या प्रीमियम रेस्टॉरंटचा विचार करूया. आजूबाजूच्या इतर रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांची संख्या कमी होत असली तरी या प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये गर्दी आहे. हां, छान उदाहरण आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या पदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत, तरीही ग्राहक तिथेच जात आहेत. कारण त्यांच्या आचार्याची रेसिपी एवढी खास आहे की ती दुसरीकडे कुठेही मिळत नाही. व्यवसायाच्या भाषेत याला प्राइसिंग पॉवर म्हणतात, बरोबर? हो, अगदी अचूक. म्हणजे तुम्ही तुमच्या सेवांसाठी जास्त मूल्य आकारू शकता आणि तरीही ग्राहक आनंदाने ते देतात. हे सादृश्य अगदी अचूक आहे. आणि हेच या 34% नफ्याच्या वाढीचं मुख्य कारण आहे. त्यांच्याकडे ती प्राइसिंग पॉवर आहे. पण इथे प्रश्न असा निर्माण होतो की IT क्षेत्रातील या रेस्टॉरंटची ती खास रेसिपी नेमकी कोणती आहे? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर अहवालात व्यवस्थापनाने दिलेल्या स्पष्टीकरणात दडलेलं आहे. पान 25-26 वर त्यांनी अतिशय ठळकपणे एका गोष्टीवर भर दिला आहे. आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AI आणि डेटामधील त्यांची पूर्वगुंतवणूक. AI मधील पूर्वगुंतवणूक. हो, व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार आज जेव्हा संपूर्ण जग AIच्या मागे धावत आहे, तेव्हा ते आधीच तयार होते. हे अगदी एखाद्याने पाऊस सुरू होण्यापूर्वी छत्रीचा कारखाना टाकण्यासारखं आहे. पण मला इथे थोडी शंका विचारायची आहे. आजकाल कोणती IT कंपनी आम्ही AI करतो असं म्हणत नाही. खरंय, आजकाल सगळेच म्हणतात. हो ना? प्रत्येक जण आपल्या नावासमोर AI जोडत आहे. मग पर्सिस्टंटच्या या दाव्यात आणि इतरांच्या दाव्यात नेमका फरक काय आहे? व्यवस्थापन जे AI लेड डिजिटल इंजिनिअरिंग म्हणत आहे, तो केवळ एक बझवर्ड आहे की त्यामागे काही ठोस यंत्रणा आहे? हां, अतिशय भेदक प्रश्न विचारलात तुम्ही. आणि इथेच आपल्याला काय ऐवजी कसेकडे लक्ष द्यावं लागेल. पारंपरिक IT सेवा आणि डिजिटल इंजिनिअरिंग यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो कसा काय? बघा, पारंपरिक IT सेवा म्हणजे एखाद्या कंपनीचं अस्तित्वात असलेलं सॉफ्टवेअर सांभाळणं, सर्व्हर डाऊन होणार नाही याची काळजी घेणं किंवा कॉल सेंटरची व्यवस्था पाहणं. थोडक्यात सांगायचं तर चालू असलेली गाडी फक्त दुरुस्त करत राहणं. ओके. पण डिजिटल इंजिनिअरिंग म्हणजे ग्राहकाच्या व्यवसायाच्या गाभाऱ्यात जाऊन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांचे मूळ प्रॉडक्ट्स किंवा सेवा अधिक स्मार्ट आणि प्रगत बनवणं. म्हणजे गाडी दुरुस्त करण्याऐवजी त्या गाडीत एक नवीन स्मार्ट इंजिन बसवणं असं म्हणता येईल का? अगदी तसंच. आणि जेव्हा या डिजिटल इंजिनिअरिंगला AIची जोड मिळते, तेव्हा त्याचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. अहवालात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी बँकिंग, आरोग्यसेवा आणि टेक कंपन्यांसारख्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये आपली पाळेमुळं घट्ट केली आहेत. आरोग्यसेवा वगैरेमध्ये याचा वापर कसा होतो? याचे एक काल्पनिक पण वास्तवाला धरून असलेलं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या मोठ्या रुग्णालयाची IT प्रणाली आहे. पारंपरिक IT कंपनी केवळ त्या रुग्णालयाचा डेटा सुरक्षित ठेवण्याचं काम करेल. राईट, फक्त मेंटेनन्स. हो, पण पर्सिस्टंटसारखी AI लेड डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी काय करेल? ते केवळ डेटा सांभाळणार नाहीत, तर ते असा एक AI अल्गोरिदम तयार करतील जो रुग्णांच्या जुन्या डेटाचा अभ्यास करून डॉक्टरांना आधीच सांगू शकेल की अमुक एका रुग्णाला पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता किती आहे. आणि OpenAI सारख्या प्रचंड मोठ्या टेक कंपन्या स्वतःचे AI मॉडेल्स बनवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. हो, तो खर्च प्रचंड आहे. पण पर्सिस्टंट सारख्या कंपन्या या मॉडेल्सची निर्मिती करत नाहीयेत. त्या कंपन्या हे तयार AI मॉडेल्स घेतात आणि ते सामान्य व्यवसायांना
म्हणजेच बँक्स, रुग्णालय, घाऊक विक्रेते यांना त्यांच्या रोजच्या कामात कसं वापरता येईल याची रचना करून देतात. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या कंपन्या अब्जावधी रुपये खर्च करून इंजिन बनवत आहेत आणि पर्सिस्टंट सारख्या कंपन्या ते इंजिन योग्य ठिकाणी बसवून लाखो रुपये नफा कमवत आहेत. हे तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या मांडलत. कसं आहे, तंत्रज्ञानाच्या जगात नेहमी 2 टप्पे असतात. एक इनोव्हेशन म्हणजे शोध लावणं आणि दुसरं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याची अंमलबजावणी करणं. इम्प्लिमेंटेशन म्हणून प्रस्थापित केलं आहे. म्हणूनच संपूर्ण वर्षाचा विचार करता त्यांच्या महसुलात 23.5% आणि नफ्यात 33.2% वाढ दिसली आहे. हे खूपच भारी आहे. म्हणजे बहुतांश IT कंपन्या अजूनही AIचा आपल्या व्यवसायात कसा वापर करायचा याच्या बैठकाच घेत आहेत. तेव्हा ही कंपनी प्रत्यक्ष उपाययोजना विकते. नक्कीच, आणि याचाच त्यांना फायदा होतोय. आता बघा, तंत्रज्ञान कितीही उत्तम असलं तरी ते विकत घेणारा कोणीतरी असावा लागतो. एखादं प्रोडक्ट कितीही भारी असलं तरी जोपर्यंत लोक त्यासाठी खिशातून पैसे काढत नाहीत तोपर्यंत तो केवळ एक सायन्स एक्सपेरिमेंट राहतो. खरंय. आता आपण या अहवालातील त्या भागाकडे वळूया जिथे पैशांची खरी उलाढाल होते, म्हणजे त्यांचे ग्राहक. अहवालात पान 29 वर एक अतिशय लक्षवेधी माहिती आहे. 5 दशलक्ष डॉलर्सहून अधिक महसूल देणाऱ्या मोठ्या ग्राहकांची संख्या त्यांच्याकडे वेगाने वाढत आहे. हो, 5 मिलियन प्लस क्लायंट्स. मला हे एका छोट्या दुकानातून थेट मोठ्या होलसेल व्यापार साखळीत रूपांतर झाल्यासारखं वाटतं. पण एवढे मोठे करार मिळवणं हे एखाद्या IT कंपनीसाठी एवढं महत्वाचं का असतं? याचं उत्तर TCV या संकल्पनेत दडलं आहे. TCV म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू, ज्याचा अहवालात स्पष्ट उल्लेख आहे. TCV म्हणजे नेमकं काय? जेव्हा एखादा ग्राहक 5 दशलक्ष डॉलर्स किंवा त्याहून अधिकचा करार करतो, तेव्हा तो करार केवळ एका महिन्यासाठी किंवा एका तिमाहीपुरता मर्यादित नसतो. तो एक बहुवार्षिक किंवा मल्टी इयर प्रकल्प असतो. अच्छा, म्हणजे हा करार एका वन नाईट स्टँड सारखा तात्पुरता प्रकल्प नसून तो एका दीर्घकालीन विवाहासारखा आहे असं म्हणता येईल. अगदी तसंच. आणि यामुळे कंपनीला भविष्यातील उत्पन्नाची एक प्रकारची हमी मिळते, ज्याला व्यावसायिक भाषेत रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी म्हणतात. रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी हे खूप महत्वाचं आहे. हो, जेव्हा तुमच्याकडे अशा मोठ्या करारांची एक भक्कम डील पाईपलाईन तयार होते, तेव्हा मंदीचे वारे जरी वाहिले तरी तुमचा पाया डळमळीत होत नाही. आणि या मोठ्या कंपन्या एवढा पैसा का मोजत आहेत? का मोजत आहेत? अहवालानुसार याचं मुख्य कारण आहे AI, क्लाउड आणि डेटा हे त्रिकूट. या त्रिकुटाची संकल्पना थोडी उलगडून सांगता येईल का? कारण हे 3 शब्द नेहमी एकत्र वापरले जातात, पण त्यांचा परस्पर संबंध काय आहे? अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया. क्लाउड हा एक मोठं गोदाम आहे जिथे माहिती साठवली जाते. डेटा हा त्या गोदामात ठेवलेला कच्चा माल आहे. राईट. आणि AI हा तो अत्याधुनिक कारखाना आहे जो या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यातून मौल्यवान निष्कर्ष काढतो. तुमच्याकडे नुसता डेटा असून उपयोग नाही जर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी AI नसेल. आणि AIला डेटा लागतोच. हो, AI चालवण्यासाठी प्रचंड डेटा आणि क्लाउडची क्षमता लागते. पेसिस्टंट या तिन्हींचा एकत्रित उपाय ग्राहकांना देते. याचमुळे मोठ्या क्लायंट्सचा त्यांच्यावरील विश्वास वाढत आहे आणि ते स्वतःला बाजारात एक AI लेड डिजिटल इंजिनिअरिंग लीडर म्हणून प्रस्थापित करत आहेत. हे सगळं चित्र आत्तापर्यंत खूपच सकारात्मक, अगदी एखाद्या आदर्श यशोगाथेसारखं वाटत आहे. पण आपल्या सखोल चर्चेचा नियम असा आहे की आपण कोणत्याही गोष्टीकडे डोळे झाकून बघत नाही. बरोबर. आपल्याला नाण्याची दुसरी बाजूही पाहावी लागेल. हो, अहवालात केवळ जमेच्या बाजू नाहीत तर काही गंभीर धोक्यांचे इशारे आणि आव्हानेही स्पष्टपणे मांडली आहेत. आणि इथे मला थोडी डेव्हिल्स ॲडव्होकेटची म्हणजे विरोधकाची भूमिका घ्यावीशी वाटते. नक्कीच, सांगा. आपण हे सगळे उत्तम आकडे पाहिले, पण अहवालातील एका आकड्याने माझं लक्ष वेधून घेतलं. कंपनीचा तब्बल 80% महसूल हा फक्त एकाच बाजारावर म्हणजेच अमेरिकेवर अवलंबून आहे. हो, नॉर्थ अमेरिका मार्केट. जर एखाद्या व्यवसायाचे 80% उत्पन्न फक्त एकाच देशातून येत असेल आणि सध्या अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल ज्या मंदीच्या चर्चा सुरू आहेत त्या पाहता हा एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवण्यासारखा मोठा धोका नाही का? हा एक अतिशय रास्त आणि गंभीर मुद्दा आहे जो अहवालात हेडविंड्स म्हणजेच प्रतिकूल परिस्थिती या सदराखाली नमूद केला आहे. अतिशय शांतपणे याचं विश्लेषण करायचं झालं तर भौगोलिक अवलंबित्व हा भारतीय IT क्षेत्राचा अनेक दशकांचा एक जुना आजार आहे. आणि पर्सिस्टंट ही त्याला अपवाद नाही. अगदी बरोबर. IT क्षेत्र मुळातच अमेरिकन अर्थव्यवस्थेतील चढउतारांना अतिशय संवेदनशील असतं.
जर अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले आणि तिथल्या मोठ्या कंपन्यांनी आपला IT खर्च अचानक कमी करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा थेट आणि मोठा फटका या महसुलाला बसू शकतो. आणि या धोक्यासोबतच अहवालात वेज इन्फ्लेशन म्हणजेच कामगारांच्या वाढत्या वेतनाचा खर्च आणि कामगार कायद्यांचा नफ्यावर झालेला किरकोळ परिणाम यांचाही उल्लेख आहे. हो, मार्जिन्सवर थोडा दबाव आला आहे. तंत्रज्ञान कितीही AI आधारित झालं तरी शेवटी ते मॉडेल्स डिझाईन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी अतिशय उच्च शिक्षित माणसंच लागतात ना. आणि सध्याच्या काळात ज्या इंजिनियरला AI तंत्रज्ञान अवगत आहे त्याची बाजारातील किंमत गगनाला भिडलेली आहे. नक्कीच, टॅलेंट वॉर सुरू आहे सध्या. मग या तज्ज्ञ कामगारांना टिकवून ठेवण्याचा खर्च सतत वाढत जाणार आहे. जर हा खर्च असाच वाढत राहिला तर त्यांचं ते 16.3% मार्जिन टिकून कसं राहील? इथेच व्यवस्थापनाचा खरेपणा आणि त्यांची दूरदृष्टी दिसून येते. अहवालात हे धोके लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. कामगार कायद्यांचा जो परिणाम नफ्यावर झाला आहे तो अहवालानुसार एक वेळचा परिणाम आहे. म्हणजे वन टाइम इम्पॅक्ट आहे. हो, म्हणजे तो खर्च वारंवार उद्भवणार नाही. आणि वेतनाचा खर्च वाढत आहे हे जरी सत्य असलं तरी आपण सुरुवातीला ज्या प्राइसिंग पॉवरबद्दल बोललो ना ती इथे कामी येते. वाढलेला खर्च ते एका मर्यादेपर्यंत ग्राहकांकडे वळवू शकत आहेत. म्हणजेच ते तो खर्च उत्तमरित्या पचवू शकत आहेत असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तसंच. आव्हानं आहेत हे व्यवस्थापनाला पूर्णपणे माहीत आहे. म्हणूनच त्यांनी भविष्याबद्दल खूप अवास्तव किंवा अतिशयोक्तीपूर्ण दावे केलेले नाहीत. त्यांनी अतिशय सावधगिरीने अल्पवाढीची आणि स्थिर भविष्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मॉडरेट ग्रोथची अपेक्षा आहे. राईट. वास्तवाचं भान ठेवून सध्याच्या डील पाईपलाईनच्या जोरावर ते या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकतील असा एक संयमित आत्मविश्वास अहवालात दिसून येतो. संयमित दृष्टिकोनच कदाचित त्यांना 24 तिमाही सलग वाढ नोंदवण्यास मदत करत असावा. कारण जेव्हा आकडे खूपच चांगले असतात तेव्हा हवेत उडण्याची आणि धोक्यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढते. पण इथे तसं नाहीये. होय. आणि या सर्वांचा एकत्रित विचार करता म्हणजे त्यांची AI मधील पूर्वगुंतवणूक, मजबूत मार्जिन, मोठ्या करारांची वाढती संख्या आणि भौगोलिक धोक्यांची जाणीव या सर्व गोष्टींची गोळाबेरीज करून अहवालाचा जो अंतिम निकाल रेटिंग समोर येतो तो आहे स्ट्रॉंग. म्हणजे अतिशय मजबूत. हो. शेअर बाजाराच्या किंवा आर्थिक अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अल्पावधीत या आकड्यांवर बाजारात सकारात्मक पडसाद उमटणे अपेक्षित आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे दीर्घ मुदतीचा विचार करता ही एक अत्यंत आश्वासक वाटचाल दर्शवणारी आकडेवारी आहे. ही संपूर्ण चर्चा खरोखरच डोळे उघडणारी आहे. आणि यातून मिळणारा धडा केवळ आर्थिक अभ्यासकांसाठीच नाही तर तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा केवळ जगातील बदलांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच. नवं तंत्रज्ञान केवळ अस्तित्वात असणं पुरेसं नसतं. ते तंत्रज्ञान वेळेवर ओळखणं, त्यातून ग्राहकांना काय फायदा होऊ शकतो याचा आधीच विचार करणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यातच खऱ्या यशाचं गमक दडलेलं असतं. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. माहिती असणं आणि त्या माहितीवर योग्य वेळी धोरणात्मक कृती करणं यात खूप मोठं अंतर असतं. आणि या कंपनीने ते अंतर अतिशय यशस्वीरित्या पार केलं आहे. हेच या सखोल विश्लेषणाचं मुख्य सार आहे. आता आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. पण ही चर्चा संपवताना मला एक विचार इथे सोडून द्यायचा आहे. आपण पाहिलं की आज या कंपनीकडे AIचं फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज आहे. त्यांनी पावसात छत्री उघडण्याऐवजी आधीच छत्री बनवून ठेवली होती आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढीचे इंजिन सुसाट धावत आहे. हो, अगदी. पण तंत्रज्ञानाचा एक नियम आहे. आज जे नाविन्यपूर्ण आहे ते उद्या सामान्य म्हणजेच कमॉडिटी बनतं. जेव्हा जगातील इतर सर्व लहान मोठ्या IT कंपन्या या AIच्या शर्यतीत पूर्ण ताकदीने उतरतील, जेव्हा हे AI लेड डिजिटल इंजिनिअरिंग हे सर्वांसाठी एक सामान्य कौशल्य बनेल, तेव्हा काय होईल? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हो ना. फक्त लवकर सुरुवात केली या एकाच जोरावर एखादी कंपनी आपलं हे वेगवान इंजिन भविष्यातही असंच कायम धावत ठेवू शकेल का? की त्यांना पुन्हा एखादं नवीन तंत्रज्ञान शोधावं लागेल? तंत्रज्ञानाचं आणि व्यवसायात टिकून राहण्याचं हे खरं युद्ध आता कुठे सुरू झालं आहे? आपल्याला यावर नक्कीच विचार करायला हवं. आपण लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.